महाराष्ट्राच्या राजकारणात एक अतिशय महत्वाची आणि मोठी घडामोड घडली आहे. आपल्याला नेहमी असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री हे संपूर्ण मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. त्यामुळे कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा तो रद्द करण्याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो, बरोबर. परंतु गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना असा कोणताही थेट अधिकार नव्हता. एका मंत्र्याने घेतलेला निर्णय रद्द करण्याचा थेट अधिकार मुख्यमंत्र्यांकडे नव्हता आणि याच नियमाचा फटका एका तत्कालीन मुख्यमंत्र्यांना न्यायालयात बसला होता. परंतु आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे 1975 पासून चालत आलेला जुना निर्णय कायमचा रद्द झालेला आहे आणि लागू झाली आहे महाराष्ट्र शासकीय कार्यप्रणाली 2026. या नव्या नियमांमुळे मुख्यमंत्र्यांचे अधिकार प्रचंड वाढलेत. फडणवीस आता खऱ्या अर्थाने सुपर सीएम ठरत आहेत का? या नव्या नियमांमुळे प्रशासनात आणि मंत्रिमंडळात काय मोठे बदल होणार आहेत? आज हेच सर्व जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. ही संपूर्ण गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला वर्ष 2023 मध्ये थोडं मागे जावं लागेल. त्यावेळी एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि अतुल सावे हे सहकार मंत्री होते. सहकार मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरतीला मंजुरी देणारा एक निर्णय घेतला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करत सहकार मंत्र्यांच्या या निर्णयाला थेट स्थगिती दिली. मुख्यमंत्री आदेश देतात म्हटल्यावर काम थांबणारच असं सगळ्यांना वाटलं. परंतु हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेलं आणि 3 मार्च 2023 रोजी न्यायालयाने असा निकाल दिला ज्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की 1975च्या शासकीय कार्य नियमावलीनुसार मुख्यमंत्र्यांना एखाद्या विभागीय मंत्र्याने स्वतंत्रपणे घेतलेल्या निर्णयाची समीक्षा करून तो बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा कोणताही स्पष्ट अधिकार नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा स्थगितीचा आदेश रद्द झाला. म्हणजेच मुख्यमंत्री पदावर असूनही तांत्रिक आणि कायदेशीर मर्यादेमुळे मुख्यमंत्र्यांचा निर्णय टिकू शकला नाही. भविष्यात अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर न्यायालयीन प्रश्न उपस्थित होऊ नयेत आणि मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व अबाधित राहावे यासाठी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सावध पावलं उचलली. त्यांनी थेट 1975 सालापासून चालत आलेला तो जुना अडथळा ठरणारा नियमच रद्द करून टाकलाय आणि त्याच्या जागी महाराष्ट्र शासकीय कार्य नियमावली 2026 अधिसूचित केले. राज्य सरकारच्या कारभाराचे नियम हे संविधानाच्या आर्टिकल 166 अंतर्गत निश्चित केलेले असतात. याच संविधानात्मक अधिकाराचा वापर करून फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाला आता भक्कम कायदेशीर आधार दिला आहे. आता नव्या नियमानुसार पब्लिक इंटरेस्ट हा आधार घेऊन मुख्यमंत्री महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्याचा कोणत्याही विभागाचा निर्णय बदलू शकतात किंवा तो पूर्णपणे रद्दही करू शकतात. या नव्या 2026च्या नियमावलीमुळे मुख्यमंत्र्यांना 3 मोठे अधिकार मिळालेले आहेत. पहिला अधिकार आहे कोणतीही फाईल थेट मागवण्याचा. आता मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ते कोणत्याही मंत्रालयातील कोणत्याही विभागातील फाईल किंवा कागदपत्र थेट आपल्या टेबलवर मागू शकतात. संबंधित विभागाचे मंत्री किंवा सेक्रेटरी यांना मुख्यमंत्री मागतील ती फाईल तात्काळ सादर करणं कायदेशीर दृष्ट्या आता बंधनकारक असणार आहे. दुसरा अधिकार आहे सर्क्युलेशन पद्धतीने निर्णयाची सोय. आता प्रत्येक निर्णयासाठी औपचारिक मंत्रिमंडळ बैठक घेण्याची गरज उरलेली नाही. सर्क्युलेशन पद्धतीनुसार फाईल थेट मंत्र्यांकडे पाठवून त्यांचे मत घेतले जाईल. सर्व मंत्र्यांची सहमती असेल आणि मुख्यमंत्र्यांना स्वतंत्र बैठक आवश्यक वाटली नाही तर बैठक न घेताच निर्णय अधिकृत मानला जाईल. आणि तिसरा अधिकार आहे मंत्र्यांच्या निर्णयावर ओव्हरराईड पॉवर. इतके दिवस मंत्री आपल्या विभागाचे राजा मानले जायचे, परंतु आता जर मुख्यमंत्र्यांना वाटलं की एखाद्या मंत्र्याचा निर्णय जनहिताच्या विरोधात आहे तर मुख्यमंत्री तो निर्णय क्षणात बदलू शकतात. यामुळे आता मंत्र्यांना मनमानी निर्णय घेता येणार नसले तरी आता सर्व मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक राहील. या नियमावलीतील केवळ मुख्यमंत्र्यांचेच अधिकार वाढलेले नाहीत तर प्रशासनातील इतर महत्वाच्या पदांची भूमिकाही अधिक स्पष्ट आणि मजबूत करण्यात आली आहे. जर एखाद्या मंत्र्याचा किंवा विभागाचा प्रस्तावित निर्णय कायद्याच्या किंवा सरकारच्या धोरणाच्या विरोधात असेल तर राज्याचे मुख्य सचिव थेट मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना कायदेशीर सल्ला देऊ शकतात.
शासकीय तिजोरीवर किंवा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम करणाऱ्या किंवा आर्थिक तरतूद लागणाऱ्या कोणत्याही आदेशासाठी आता वित्त विभागाची पूर्वसंमती घेणं हे अनिवार्य करण्यात आलंय. राज्याची शांतता आणि सुव्यवस्था, केंद्र राज्य संबंध, नवे अध्यादेश तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याकांशी संबंधित तब्बल 22 प्रकारच्या महत्वाच्या विषयांवर कोणतेही आदेश जारी करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना तो प्रस्ताव राज्यपालांकडे सादर करावाच लागणार आहे. या संपूर्ण घडामोडीचा राजकीय आणि प्रशासकीय अर्थ काय, तर 2023 मध्ये नागपूर खंडपीठाने शिंदे सरकारला दिलेला तो झटका देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच लक्षात ठेवला होता. प्रशासनावर आणि मंत्रिमंडळावर मुख्यमंत्र्यांचेच अंतिम निर्णय असतील, नियंत्रण असलं पाहिजे, हा संदेश या नव्या नियमावलीतून स्पष्ट जातो. एकीकडे यामुळे प्रशासकीय कामांना गती मिळेल आणि मंत्र्यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसेल असा एक वर्ग मानतो, तर दुसरीकडे सर्व सत्ता मुख्यमंत्र्यांच्या हातात केंद्रित होत असल्याने त्यांना सुपर सीएम बनवलं जात आहे अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकार जर एकाच पक्षाचं असतं तर या निर्णयामुळे प्रशासकीय कामांना गती मिळण्याची शक्यताही होती. मात्र सध्या महाराष्ट्रात 3 वेगवेगळ्या पक्षांचं महायुतीचं सरकार आहे. या सरकारात 3 वेगवेगळ्या पक्षांची मंत्री आहेत. हे तीनही पक्ष वेगळ्या विचारांचे, वेगळी उद्दिष्ट असलेली आहेत. आताच त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याचं चित्र अधूनमधून समोर येत असतं. अशात या निर्णयामुळे मुख्यमंत्रीच सुपर पॉवर बनल्याने शिंदे सेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना भाजपशी जुळवून घ्यावं लागणार आहे. या माध्यमातून भाजप शिंदे सेना व राष्ट्रवादीवर नियंत्रण मिळवू इच्छित असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.